तेराला सभा घेतो आणि कोणत्या रस्त्यावर जाऊ देत नाही. दम आहे का तुझ्यात? उद्धव ठाकरे म्हणते ते नादाला नाही लागायचं. ज्या रस्त्यात आडवा यायचं त्याच रस्त्यात गाडला जाईल. काय रे, तुमचं ऐकून घेतो म्हणून तुम्हाला काय वाटतंय आम्ही तुम्हाला भेटतोय? अरे हट. अरे तुम्हालाच काय, तुमच्या 70 पिढीला आम्ही भेट नाही. माझी विनंती आहे, मला 2-3 मिनिटं जास्ती वेळ द्या जरा. साहेब काय झाले माहितीये का, तुम्हाला जायचं साहेब, पण तुम्हाला जी जी शब्द बोललेत त्याचा याचा मुद्दा सगळं हिशोब घ्यायचा साहेब. साहेब मस्तीन माजलेल्यांचा माज उतरवायचा आहे. अरे मी कोकणात येतोय म्हणल्यावर आमच्या पोलीस यंत्रणेवरती, आमच्या पोलीस कर्मचाऱ्यावर, अधिकाऱ्यावरती किती दबाव आणलाय बघा. मला नोटीस देण्यात आल्या, नोटीस. आणि काय होतं रे नोटीस दिल्या? अरे 100 पार केला आता मी राजा हो, ढेग लागलाय नोटिसाचा. पर नोटीसच द्यायची आहे ना. अरे महाराष्ट्राचे ज्याने वाटोळ केला, राख रांगोळी केले, ह्या राणे कुटुंबाला नोटीस द्या. खाकी वर्दीवर चालते, त्या खाकी वर्दीचा 3, 13, 9, 18 या राण्याने केला. काय हो पोलीस अधिकाऱ्यांनो, तुम्हाला गर्व नाही, अभिमान नाही? अरे हे राण्या हातबट्टी संत्र हाणल्यासारखा दारुड्यांनी काय बोलत होता. त्याला आडवा, त्याला गाडा, त्याला तोडा. का रे तुझ्या बापाचं राज्य आहे? कोणाचं राज्य आहे? समोर पोलिसांना चॅलेंज दिला त्यावेळेस नोटीस नाही दिली. अरे पोलिसांसमोर म्हणला की पोलीस करून करून काय माझं वाकडं करतील, व्हिडिओ काढून त्यांच्या बायकाला धावते ती. अरे हट. मी सांगतोय राणे काय करते त्या पोलिसांच्या बायका. अरे चुलीवर कसे भाकरी जाळ लावून धडा धडा भासते त्यांना, तसं तुझं तोंड चुलीत नेऊन भासतेला धडा धडा जाळ लावून. तू काय हिरोच्या अवलाद आहे का? याला अजून एक लय नाद आहे, सारखा डीएनए टेस्ट करायचा, डीएनए टेस्ट करायचा. मला वाटतं आता ह्याची खरंच डीएनए टेस्ट करायची वेळ आली आहे. ती पण कळलंय, डॉक्टर देखील नेपाळ मधनं आणावं लागते. मला मुसलमान समाज बांधवाला वरतून सांगायचा या स्टेजवरून, अरे राण्यानी भाजपवाल्याकडून सुपारी घेतलेली आहे. महाराष्ट्रातले 18 बोर्ड 12 बोर्ड बहुजन आणि मुसलमान समाज बांधवांच्या युवकाची डोकी भडकवून याला दंगल घडवायची आहे. अरे ज्या मराठा समाज बांधवांसाठी असलेले आमचे जरांगे पाटील आणि आमच्या मराठ्यांच्या आया बहिणी त्या ठिकाणी या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला, फायरिंग केली, गोळ्या घातल्या. एवढा मराठ्याचा तुला पुळका आला होय? त्यावेळेस काय थोबाड बंद होता? त्यावेळेस कुठल्या बिळात शिपूट घालून बसला होता का फडणवीसानं खालनावरनं दाबून टाकलं होतं? अरे सगळी जर उंची काढली ना 3.25 फूट 3.5 फूट देखील भरत नाही. खरं लय अजून चिरफाड करायची होती, पण काय आता साहेबांना बोलायचा वेळ कमी मिळाला. पण संदेश पारकर साहेब जाता जाता एवढं सांगतो, आपली मशाल त्यांच्यात अशी घाला, अशी घाला, पारकर साहेब आर नाही तर पार करा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.